संपूर्ण भारत देशात श्रीकृष्णाचा जन्मदिवस हा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येतो। श्रीकृष्ण जन्मदिवस हिंदू लोक जन्माष्टमी म्हणून साजरी करतात। विशेषतः गौरी या वैष्णव परंपरेमध्ये कृष्णाला सर्वोच्च देव मानले जाते। हिंदू परंपरेनुसार भाद्रपद महिन्याच्या 8व्या दिवशी मध्यरात्री मथुरेत कृष्णाचा जन्म झाला होता असे मानले जाते। हा जन्मदिवस साजरी करण्याकरिता शहरातील विविध फुलांची, तोरणांची, पाळणे, बासुरी, श्रीकृष्ण वस्त्रे, त्याचप्रमाणे पूजा अर्चना करण्याकरिता लागणाऱ्या विविध साहित्यांची व नाना प्रकारच्या भोग प्रसादांची दुकाने थाटलेली दिसून येत आहेत। या बाजारामध्ये भाविक भक्त नागरिक ही मोठ्या उत्साहाने श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाला लागणाऱ्या साहित्याची खरेदी करताना निदर्शनास आली आहे। पाहुयात UCN TV न्यूज प्रतिनिधी राहुल साळवे यांची विशेष रिपोर्ट। संपूर्ण भारत देशात श्रीकृष्णाचा जन्मदिवस हा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येतो। श्रीकृष्ण जन्मदिवस हिंदू लोक जन्माष्टमी म्हणून साजरी करतात। विशेषतः गौरी या वैष्णव परंपरेमध्ये कृष्णाला सर्वोच्च देव मानले जाते। हिंदू परंपरेनुसार भाद्रपद महिन्याच्या 8व्या दिवशी मध्यरात्री मथुरेत कृष्णाचा जन्म झाला होता असे मानले जाते। हा जन्मदिवस साजरी करण्याकरिता शहरातील विविध फुलांची, तोरणांची, पाळणे, बासुरी, श्रीकृष्ण वस्त्रे, त्याचप्रमाणे पूजा अर्चना करण्याकरिता लागणाऱ्या विविध साहित्यांची व नाना प्रकारच्या भोग प्रसादांची दुकाने थाटलेली दिसून येत आहेत। या बाजारामध्ये भाविक भक्त नागरिक ही मोठ्या उत्साहाने श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाला लागणाऱ्या साहित्याची खरेदी करताना निदर्शनास आली आहे। पाहुयात UCN TV न्यूज प्रतिनिधी राहुल साळवे यांची विशेष रिपोर्ट। भगवान कृष्ण के लिए अच्छा दुकान लगाया है हमारे नमन भाई ने और बहुत अच्छी अच्छी पोशाकें यहाँ पे मिल रही है। 350 है। तो जन्माष्टमी की हार्दिक बधाई देते हुए सभी से निवेदन है यहीं से शॉपिंग करें। आपने क्या क्या खरीदे हैं? बस अभी भगवान की पोशाकें ही छोटी सिलाई देखते हैं। तुम्हाला राखी खंडे गोकुळाष्टमीसाठी मुलासाठी ड्रेस घेतोय कृष्णाचा। शाळेमध्ये डेकोरेशन करून पाठवतो मुलाला। अजून माळा वगैरे घेतला, बासुरी। काही नाही, मुलांना कृष्ण बनवायचं आहे, कृष्णाचं डेकोरेशन करायचं, त्यामुळे ड्रेस खरेदी करायला आलेले आहे। आणि प्रत्येक शाळेमध्ये म्हणजे असे सण उत्सव साजरे करतात, त्यामुळे मुलांना पण छान वाटतं आणि परंपरा माहिती मुलांना परंपरा माहिती मिळते। गिरायकी चालू आहे। मागच्या वर्षी हे वर्षी कसं राहिलं? चांगलं राहिलं यावर्षी, चांगलं आहे।